तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकताय, हा आहे आपला आले प्लॉट. आणि ह्या आले प्लॉटमध्ये आपण सुरुवातीपासून हे जैविक रूट गार्ड हे जे औषध आहे हे सोडत आलेलो आहे. तर तुम्ही क्वालिटी बघू शकता. याच्या व्यतिरिक्त आपण याला कोणतंही केमिकलचं बुरशीनाशक वगैरे काही सोडलेलं नाही आहे. बघू शकताय फुटव्यांची संख्या बघा. हे बघा किती एकसारखी फुटव्यांची संख्या आहे. आणि याला आपण बरेच शेतकरी जे आहे तर आदरकीसाठी स्टंप, फुटवा झाईम म्हणजे बरेचसे ब्रँडचे औषधं आहेत टॉनिकचे, जे की फुटवा वाढवण्यासाठी वापरतात. पण तसलं आपण एकही औषध न वापरता फक्त एकच औषध वापरलेलं आहे, ज्यामध्ये तुम्ही बघू शकताय ते वापरल्याने प्लॉटची क्वालिटी बघा तुम्ही. कमी खर्चात आहे. आपल्याला 2500 रुपयांची 5-5 लिटरच्या कॅनी, 3-3 हजाराच्या लिटरच्या 3-3 हजाराच्या ज्या 5-5 लिटरच्या कॅनी येतात, जिंजर स्पेशल म्हणून म्हणा किंवा कोणतेही टॉनिक जे कंपनीवाले देतात, ते सोडायची आवश्यकता नाही आहे. कारण तुम्ही बघू शकता हा प्लॉट बघा एकसारखा आहे, पूर्ण हिरवागार आहे बघा. तर आपण याला रूट गार्ड हे औषध जे आहे हे वापरतोय नेहमी, म्हणजे 1 महिन्यातून एकदा तरी आपण याची ड्रिचिंग करतो किंवा आळवणी करतो. तर ते कसं बनवायचं, आणि सध्या आपल्या इथं आपण बनवायला टाकलेलं आहे. तर याला झालेल्या 3 आळवण्या, 3 महिने कंप्लीट झालेले, तर 3 आळवण्या याला झालेल्या आहेत. तर प्लॉट तुम्ही बघू शकता. एकही ठिकाणी तुम्हाला सडवा लागलेला दिसणार नाही, मर लागलेली दिसणार नाही. आणि हे कशा प्रकारे तयार होतं तुम्हाला दाखवतो. तर शेतकरी मित्रांनो, ही आहे 1000 लिटरची टाकी बघा. तर आपण एक एकर 10 गुंठे क्षेत्राला ही 1000 लिटर औषध जे आहे ते सोडत असतो एका टायमाला. आणि हे जे दिसतंय तुम्हाला हे औषध आता ढवळलेलं आहे मी, त्याच्यामध्ये असल्या प्रकारचा फेस आलेला आहे. तर असं समजून घ्यायचं की हे औषध तयार झालेलं आहे आपल्याला सोडण्यासाठी. तर बरेच शेतकरी जे आहे तर त्यांना विश्वास बसत नाही आहे की ह्या औषधाने सडवा लागत नाही, रोग लागत नाही, किंवा लागेला असला तरी आपला प्लॉट सुधारू शकतो. तर तुम्हाला आता बघू शकताय, तुम्हाला दाखवतो थोड्या वेळाने. बाजूलाच प्लॉट आहेत, बांधच आहेत. तर प्लॉट तुम्हाला लगेच 50% फरक दिसेल की ह्या प्लॉटमध्ये आणि त्या प्लॉटमध्ये काय फरक आहे. तर अगोदर तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो की हे जे 1000 लिटर जे पाणी आहे, टाकी आहे, त्याच्यामध्ये आपल्याला कमीत कमी 8 किलो आणि 10 किलो तरी पाहिजे. 8 ते 10 किलो गूळ, म्हणजे 200 लिटर पाण्याला 2 गूळ, 100 लिटर पाण्याला 1 किलो गूळ टाकायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला 200 लिटरचा बॅलर असेल तर 2 किलो गूळ, 2 किलो बटाटे, उकडलेले बटाटे आपल्याला मॅश करून ते टाकायचे. आणि त्यानंतर तुम्ही जर 1000 लिटर पाण्यामध्ये बनवत असाल एका टायमाला, तर तुम्हाला जवळजवळ 8 किलो गूळ आणि 8 किलो बटाटे हे उकळून आणि मॅश करून, बारीक करून, त्याचं पाणी करून याच्यामध्ये टाकायचं आहे सुरुवातीला. आणि त्यामध्ये औषध मेन राहिलं. आता तुमचं औषध जे 1 लिटरची पॅकिंग असते ते 200 लिटर पाण्याला 1 लिटर आपण वापरायचं सांगतो शेतकऱ्यांना. तर तुम्ही याच्यामध्ये 4 लिटर पण घेऊ शकता, म्हणजे 200 लिटर तुम्हाला पाणी एक्स्ट्रा असेल तरीसुद्धा याच्यामध्ये ॲडजस्ट होऊन जातं. कारण हे जास्त क्वांटिटीमध्ये असल्यामुळं याच्यामध्ये काय जास्त फरक पडणार नाही. तर तुम्ही 1000 लिटर पाण्यासाठी 3 लिटर किंवा 4 लिटर औषध वापरू शकता. त्यामध्ये तुम्हाला याचा खर्च जे आहे तर एकरी जर म्हटलं तर तुम्हाला 200 लिटर पाणी पुरेसं होतं शेतकरी मित्रांनो. पण तुम्ही ह्या औषधाला रिपीट करून 10 दिवसाच्या अंतराने, 15 दिवसाच्या अंतराने जेवढं जास्त सोडसाल तेवढं चांगलं आहे. कारण हे आपल्या जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी पण चांगलं आहे, क्वालिटी आणण्याचं बी काम करत आहे. तुमच्या प्लॉट पिवळा पडेल असेल तर तोही हिरवा करेल. हे जे औषध आहे हे टोटल काम करणार आहे, तुमच्या नेमॅटोडवर कंट्रोल करेल, आणि ज्या बुरशी आहेत लागलेल्या जमिनीतल्या त्यांना पण कंट्रोल करेल. तर अशा प्रकारे तुम्हाला औषध बनवायचं आहे.
आणि याचा रिझल्ट तुम्हाला नक्कीच भेटणार आहे, कारण आपण बऱ्याच ठिकाणी याचे रिझल्ट घेतलेले आहेत. तुम्हाला दाखवतो. आता बऱ्याच शेतकऱ्यांना विश्वास बसत नाही आहे की कसं होऊ शकतं आहे. 100% तुम्ही बायोचं औषध वापरून कंट्रोल कसं केलं आहे. तर शक्य आहे मित्रांनो. तर तुम्हाला सुरुवातीपासून जर वापरलं तर तो मुळात समजा लागणार नाही. आता बघा, हे बघा, हे क्षेत्र बघा. आता इथून इकडं बघा, या बेडपासून इकडं बघा, तुम्हाला कुठं दिसतंय का? एक पण खोड दिसतंय का? बघा, हे बघा, तिथपर्यंत आहे. जवळजवळ हे जे 1 एकर 1.25 एकर क्षेत्र आहे इथून इकडं, तर याच्यामध्ये 23 बेड आहेत अद्रकीचे, 23 ते 24. आणि बघा, आता इकडं शेजारची अद्रक आहे बघा. याची क्वालिटी बघा तुम्ही. आणि अद्रक बघा किती ठिकाणी लागलेली आहे बघा. 1 2 3, तर तिथपर्यंत शेवटपर्यंत लागलेली आहे बघा. तिथं पण लागलेली आहे, तर इकडं पण लागलेली आहे. हे बघा. तर हे क्षेत्र जे आहे इथून इकडं असं वेगळं आहे आणि हे अद्रक वेगळे. तर बघू शकताय तुम्ही. तुम्हाला एकाच फोटोमध्ये तुम्हाला बघा फरक दिसेल. क्वालिटीमध्ये पण जास्त हिरवी दिसते. कदाचित तुम्हाला याच्यामध्ये क्लिअर दिसणार नाही, पण तुम्हाला लागलेले जे आहेत स्पॉट बघा, 3-4 जे स्पॉट लागलेले आहे बऱ्याच ठिकाणी, हे खूप मोठे मोठे स्पॉट आहेत. म्हणजे कॅमेऱ्यामध्ये थोडे छोटे दिसत आहेत, पण छोटे छोटे 1-2 बेट हे भरपूर ठिकाणी लागलेले आहेत ह्या प्लॉटमध्ये. तसं तुम्हाला ह्या प्लॉटमध्ये कुठंच दिसणार नाही. तुम्हाला दाखवतो. हे बघा, आता हे जे आहे, तर हे जे पिवळेपण आहे, तर हे मायक्रोन्यूट्रिएंटचं डिफिशियन्सी आहे. कारण आपलं जे रान आहे हे जे, तर हे रान थोडं हलकं आहे इथं आणि बाकीचं एकसारखं आहे समान. म्हणजे हे जास्तच हलकं आहे, याच्यामुळे इथं मायक्रोन्यूट्रिएंटची डिफिशियन्सी झाली, म्हणून हे थोडंसं हे बघा. तर यासाठी तुम्हाला तुमचंही जर क्षेत्र जे असेल लागवड केलेलं, त्याच्यामध्ये जर हलकं बारीक मध्यम अशी जमीन असेल, तर त्यामध्ये जर अशीच तुम्हाला समस्या येत असेल पिवळेपणाची, तर तुम्ही मायक्रोन्यूट्रिएंट घेऊ शकता. मायक्रोन्यूट्रिएंटचा स्प्रे घेतला की ते क्लिअर होऊन जाते. तर बघू शकता की तुम्ही इकडं हे बघा, या पूर्ण प्लॉटमध्ये एकही स्पॉट तुम्हाला लागलेला दिसणार नाही. आणि प्लॉट जे आहे तर एकमेकांच्या शेजारीच आहेत. तर अशा प्रकारे तुम्हाला तुम्ही जर हे औषध एकदा नक्की वापरून बघा शेतकरी मित्रांनो. आणि माझं चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. वरती दिलेलं बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला अद्रक पिकाचं अपडेट आम्ही देत राहू आणि हळद पिकाचं पण अपडेट तुम्हाला देत राहू. बरेच शेतकरी जे आहेत तर हळदी पिकामध्ये हळद लागवड करतात विदर्भातले शेतकरी. तर त्यांच्यासाठी सुद्धा हे औषध एकदम रामबाण उपाय आहे. अद्रकीमधल्या सगळ्या समस्यांवर अद्रक पिकामध्ये म्हणजे A to Z सगळ्या क्रॉपमध्ये चालतं आहे. पण विशेष करून सध्या आता ह्या टायमाला जे येतं हळद आणि अद्रक या 2 पिकामध्ये या मर रोगाने अक्षरशः भयंकर म्हणजे खूप त्रस्त केलं आहे शेतकऱ्याला. तर यासाठी तुम्हाला सांगू इच्छितो की एकदा अवश्य वापरून बघा. गॅरंटेड तर तुम्हाला बघा 100% कोणतेही कंपनी देणार नाही गॅरंटी 100%. पण हा अनुभव आहे या औषधाचा, म्हणून तुम्हाला सजेशन करतो आहे. तुमची इच्छा असेल तर मागवा, नाहीतर काय हरकत नाही. चालेल, धन्यवाद.